इगतपुरी तालुक्यातील समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे। याच वसतिगृहात राहणाऱ्या 10वीच्या एका विद्यार्थ्यानं 5वी ते 7वी शिकणाऱ्या 5 ते 6 अल्पवयीन विद्यार्थ्यांवर गेल्या अनेक दिवसांपासून अनैसर्गिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय। संबंधित आरोपी विद्यार्थ्यानं या लहान मुलांना निर्जन स्थळी नेऊन आणि त्यांना गुंगीच्या गोळ्या देऊन हे कृत्य केलंय। धक्कादायक बाब म्हणजे हे कृत्य करण्यासाठी लागणाऱ्या गुंगीच्या गोळ्या गोटी आणि इगतपुरीतील मेडिकल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध झाल्याचं सूत्रांकडून समजतंय। या मेडिकल स्टोअरवरही कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। काही घाबरलेल्या चिमुरड्यांनी घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आलाय। या घटनेमुळे पालकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण आहे। वसतिगृह प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच हा प्रकार इतके दिवस सुरू राहिला, असा थेट आरोप पालकांनी केलाय। वसतिगृह व्यवस्थापनावर आणि संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली। आता समाज कल्याण विभाग आणि पोलीस प्रशासन या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन काय पावलं उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, मोखाडा।